अंबिका मीरा मिळून मायाचा करता वध. आता अंबिकेने सगळं मीराला सांगितलेलं राहतं, तूच माझी धाकटी बहीण असं. ते ऐकून तर मीराला एकदम मोठा धक्का लागतो. नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता इकडे मदन आणि पिर्या दोघंही मिळून मीराला मुद्दामच ते एका बंद खोलीमध्ये घेऊन जाता तिला गोणीमध्ये बांधलेलं राहतं. आता तो मदन मुद्दामच त्या मीराला मारू लागत असतो काठीने. मीराला तर खूप त्रास होत असतो. मीरा बोलते, प्लीज प्लीज थांबा ना, मला अजिबातच मारू नका, मला खूप लागतंय, मी तुमच्या पुढे हात जोडते, प्लीज तुम्ही मला मारू नका. पण तो मदन कसला काय ऐकतो, तो तिला फार मारू लागत असतो. आता मदन आणि पिर्या दोघंही मिळून तिला एका बॉक्समध्ये बंद करून टाकतात. त्या बॉक्सला लॉक लावता. तिला तर फार त्रास होऊ लागत असतो. ती बोलते, प्लीज मला वाचवा ना, वाचवा मला, मला याच्यात अजिबात तुम्ही बंद करू नका, मला खूप त्रास होतोय, असं म्हणून ती पण खूप दयावया करू लागत असते. पण ते दोघं कसलं काय ऐकतात, ते काही एक ऐकत नाही. आता मात्र इकडे सीन चेंज होतो. आता इकडे शिवनाथला पण चाहूल लागलेली राहते की मीरा अडचणीमध्ये आहे, तुझी धाकटी बहीण अडचणीमध्ये, माझी मुलगी अडचणीमध्ये, तू तिला जाऊन वाचव. आजपर्यंत मी जितकी काही शक्ती कमवली आहे या विधीतनं मी ती सगळी शक्ती तुला देतो. आता तू जाऊन तिचा जीव वाचव, ही तुझी जबाबदारी, तुझ्या धाकट्या बहिणीचा जीव वाचवण्याकरता मी माझी शक्ती सगळी तुला देऊन टाकतो, असं म्हणून शिवनाथ पण एक मंत्र म्हणू लागत असतो. तो सगळी शक्ती अंबिकाला देतो. आता अंबिका म्हणते, आता काही हो, मी मीराचा जीव वाचवणार आणि त्या मायाचा असली चेहरा सगळ्या घरच्यांसमोर येणार. बाबा तुम्ही मला आशीर्वाद द्या, मी हे सगळं करू शकेल असं. आता तेवढं शिवनाथ पण म्हणतो, तुझ्या पाठीशी माझा आशीर्वाद कायमच आहे पोरी, तू अजिबातच टेन्शन घेऊ नको, जा विजय होऊन ये, मला वाटतंय तू 100% विजय होऊन येशील. मी खूप चुकलो आजपर्यंत, पण आता तू अजिबातच चुकू नको, मी सांगतो तसं कर. त्या मायाचा एकदाच आहे ना, तू जीव घेऊन टाक, तिचा वध करून टाक, ती खूप चुकीची वागते माया. ती माया एक बाई एकदम विचित्र बाई आहे. आणि ती मंजिरी नेमकं काय बोलत होती बरं तू त्या मंजिरीविषयी, मी तुला त्याचं पण एक सत्य सांगणार आहे. हे ऐकून अंबिका त्यात एकदम शॉक लागतो. अंबिका बोलते, मंजिरीचं सत्य तुम्ही सांगणार म्हणजे काय बाबा. थोडा शिवनाथ पण बोलतो, ते सांगायचे आता योग्य वेळ नाहीये, तू तिथे जा आणि त्या मीराचा जीव वाचव, असं म्हणून अंबिका पण मीराचा जाऊन जीव वाचवत असते. आणि अंबिका मीराचा जीव वाचवल्यास सगळं सत्य प्रेक्षकांनो ती सांगणार राहते मीराला. ती सगळं सांगते, मी आपण लहानपणी कशा वेगळं झालं, मला एक बाई आली होती, ती मला ती बाई घेऊन गेली, ती मला कशी एका खोलीमध्ये कोंडून ठेवलं, मी अनाथ आश्रमामध्ये वाढली, मग माझं इथे कसं लग्न झालं आणि मी कोण आहे नेमकं. हे ऐकून मीराला ते एकदम मोठा शॉक लागतो. तिच्या पायाखालची जमीनच सरकते. मीरा बोलते, हे सगळं असं अचानक कसं काय होऊ शकतं बरं, मला तर अजिबातच त्याची चावल नव्हती, मला ठाऊक नव्हती, तुम्ही पण मला इतक्या दिवस झालं असं का सांगितलं नाही बरं हे सत्य. तेवढं अंबिका बोलते, ही सत्य सांगायची योग्य वेळ नव्हती, आता योग्य वेळ आली म्हणून मी तुला हे सत्य सांगितलं. हे ऐकून तिला ते एकदम मोठा धक्का लागतो. असं काहीसं मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. तुम्ही हे बघण्यामध्ये उत्साहात आहात का ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुला जपणाऱ्या या मालिकेची डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.